मस्त अशी गावाकडे हळदीचा एन्जॉय चालू होता. गावाकडे जाणार होतो आम्ही हळदीसाठी. त्याआधी सकाळी सकाळी इथे विराला मंचुरियन खायची इच्छा होती, तर मी तिच्यासाठी छान असे मंचुरियन केले आणि पहिल्यांदा माझ्याकडून एवढे छान मंचुरियन बनले होते ना. त्यानंतर तिचं एक पार्सल आलं, मग तिने तो ड्रेस ट्राय केला आणि बघा कशी नाटके करते. नंतर आम्ही गेलो गावाकडे, तर गावाकडे घालायचं राहिला होता आणि हे डेकोरेशन पण बाकी होतं. मग आम्ही गेल्यावर हे डेकोरेशन वगैरे केलं आणि कसं झालं डेकोरेशन, जास्त काही नव्हतं अवेलेबल, जे होतं त्यात सगळं व्यवस्थित केलं. हे बघा नवरी म्हणजे ही माझी लेक लागते. मी तिची शादीवाला घर. आतमधून काही व्हिडिओ काढताच येत नव्हता कारण खूप गर्दी होती, लग्न घर होतं म्हणून. ते सगळ्याजणी अशा गाण्यासोबत फोटो काढत होत्या. ही माझी छोटी ननंदबाई असे गाणे म्हणत होती ना, पाहायचंच काम नाही. नंतर मग नवरदेवाला इथे हळद लावली. तिकडच्या करवल्या त्यांना आंघोळ घालत होत्या. नवरदेव आमचे जावई लागत होते. आणि हे बघा, ही माझी जाऊबाई ऋतुजा, ही माझी लेक सोनू. विराचा इथं मस्त डान्स चालू आहे कारण डीजे चालू होता. डीजेचा आवाज मी इथे म्यूट केला कारण कॉपीराईट येऊ नये म्हणून, नाही तर खूप छान छान गाणे चालू होते तेव्हा. आणि हे बघा, मी असा लूक केला होता हळदीसाठी. माझा मोबाईल त्याकडे. हां हां चांगलं ही एक माझी लेक दीदी, सलोनी नाव आहे ॲक्च्युली हिचं. काकी आपण फोटो काढू, असे काढू तसे काढू चालू होतं हिचं. मस्त असे फोटो काढले आणि नंतर ही नवरी मांडवत चालू होतं हळद लावून. आणि आमच्या छोट्या ननंदबाईचा लयच डान्स चालू होता. पण गाण्याचा आवाजच घेता आला नाही कॉपीराईटमुळे, नाही तर खूप छान वाटत होतं. मी सोनूला तर असं भरून टाकलं होतं ना सगळ्यांना. आणि मी मुद्दामून तिचे फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते, कारण हा क्षण लक्षात राहिला पाहिजे म्हणून. तेव्हा काय डान्स चालू आहे. खूप मस्त मजा आली आणि खूप एन्जॉय केला. मी फर्स्ट टाईम गावाकडचे म्हणजे लग्नामध्ये इन्वॉल्व झाले होते एवढी. आणि माझ्या लग्नानंतर हे पहिलंच लग्न होतं असं की मी ज्याला हळदी बसून वगैरे इन्वॉल्व होते सगळ्या गोष्टीमध्ये. विरा तर खूप छान डान्स करत होती, तिला तर खूप मजा येत होती. तर घरीच यायचं नाही नको म्हणत होती. आणि रात्र झाला, लास्ट नाईट होती या घरी, म्हणजे तिथे लहानपणीपासून राहायची होती. आणि नंतर लग्नाच्या दिवशी बघा, दुसऱ्या दिवशी विरा आणि आरू दोघींनी छान असा मेकअप केला होता. पण शेतामध्ये लग्न होतं म्हणून त्यांनी इतकी माती खेळली, इतका एन्जॉय केला ना, कारण दोघीला पण मातीचं काही जास्त माहिती नाही. आरू रातीतून आणि विरा दोघींना पण मातीचं काही माहिती नाही एवढं. पण ते खूप एन्जॉय केला मातीसोबत. कशी फेकताय बघा माती. आणि या दोघी बहिणी लागत्या. नंतर आम्ही असे फोटो काढून घेतले छान छान. हळदीच्या दिवशी राहूनच गेलो होतो ब्राईड टीम म्हणून फोटो काढायचे, टीम ब्राईड. मग आम्ही लग्नाच्या दिवशीच काढले. आणि आम्ही म्हणजे नवरीच्या चुलती होतो, म्हणजे काका काकू, तर आम्हाला पण कन्यादान करायचं इथं हे होतं. आणि विराचे पप्पा आणि दादू यांनी पण फोटो काढले होते. दादू तर बघा किती छान पोज देतोय. आणि नंतर लग्न लागल्यावर सगळे गेल्यावर आम्ही इथं मस्त असे शेतात गप्पा मारत बसलो होतो. ह्या सगळ्या माझ्या नंदा. इथे आम्ही मग फोटोज काढून घेतले छान छान, एक आठवण राहावं म्हणून. आणि ही बघा सोनू अशी नटली होती मस्त. आता नेक्स्ट टाईम हीच नवरी होणार आहे आमची. खूप एन्जॉय केला, खूप छान झालं सगळं काही. आता आम्ही नेक्स्ट टाईम फक्त सोनूच्या लग्नामध्येच भेटू असं वाटतंय.